MCC मायनाकवाडी यांनी आपले डिसिजन सांगावे. टॉस जिंकले आहेत. पाचवा सामना पारिजात 11 वर्सेस MCC मायनाकवाडी. MCC मायनाकवाडी यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग घेतलेली आहे. पुढचा सामना पारिजात 11 बॅटिंग साठी तयार राहावे. टॉस कोणी जिंकलाय? MCC मायनाकवाडी टॉस जिंकले आणि गोलंदाजी घेतलेली आहे. पारिजात वर्सेस MCC पुढचा सामना. MCC संघाने टॉस जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे. त्या पुढील सामना 6वा सामना साईराम वर्सेस आशा निकेतन. त्यांनी पण तयार राहावं, हजर राहावे. लवकरात लवकर सामना चालू करावा. ग्रेटा साऊथ संघाला विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. ऋषभ BPL संघाद्वारे गोलंदाजी करीत आहे. ऋषभ प्रथम फलंदाजी करीत आहे. मितेश कळे सामना करीत आहे ऋषभ याचा. पहिला चेंडू आणि नो टाकलेला आहे, त्यामुळे एक धावसंख्या मिळालेली आहे. 2 धावा झालेल्या आहेत. नो +1. सुंदर अशी गोलंदाजी ऋषभ द्वारा आणि मितेश कळे बाद झालेले आहेत. फलंदाजीसाठी आले रोहन गावडे. सुंदर गोलंदाजी ऋषभ, सुंदर सुंदर. सुंदर गोलंदाजी ऋषभ द्वारा. 2 फलंदाज बाद केलेले आहेत आणि हॅट्रिक साठी संधी आहे ऋषभ याला. पुढचा फलंदाज आहे पराग. सुंदर गोलंदाजी ऋषभ द्वारा, सुंदर गोलंदाजी. हॅट्रिकची संधी हुकलेली आहे. धाव संख्या 2. ओ परत फलंदाज बाद होता वाचलेले आहेत. एज लागून पाठी 1 रन मिळालेला आहे. 4 बॉल 3 आणि 2 गडी बाद केले आहेत ऋषभने. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सुंदर गोलंदाजी ऋषभ द्वारा. धाव संख्या झालेली आहे ग्रेटा साऊथ संघाची 3. विजयासाठी 16 धावांचं समीकरण. तीन षटकात 13 धावांची गरज ग्रेटा साऊथ संघाला. पुढचं षटक घेऊन बॉलर्स नेम. पुढचं षटक घेऊन येते BPL संघातर्फे अभिषेक आणि फलंदाजी करीत आहे निखिल. सुंदर असा फटका निखिल द्वारा. 2 धावा मिळालेल्या आहेत. ग्रेटा साऊथ संघाची धाव संख्या झालेली आहे 5. सुंदर गोलंदाजी. एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या झाली आहे 6. दुसरं षटक 3 बॉल.
सुंदर फलंदाजी निखिलद्वारा परत 2 धावांचा फटका. धावसंख्या झाली आहे 8. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर फटका निखिलद्वारा 2 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 10. 2 षटकात 10 धावा ग्रेटा साऊथ संघ. विजयासाठी 2 षटकात 6 धावांची गरज. पहिल्या षटकात रिषभने सुंदर गोलंदाजी केली होती. बॉलर्स नेम सुनील. नवीन गोलंदाज सुनील. पराग पारडी यांनी 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्या होते 11 ग्रेटा साऊथ संघाची. समित वाईट बॉल. धावसंख्या झाली आहे 12. परत वाईड बॉल. धावसंख्या झाली आहे 13. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता ग्रेटा साऊथ संघाला. वाईड बॉल. वाईड बॉल. एक धाव मिळालेली आहे. ग्रेटा साऊथ संघाची धावसंख्या झाली आहे 15. विजयासाठी फक्त 1 धावाची आवश्यकता ग्रेटा साऊथ संघाला. ग्रेटा साऊथ संघ विजयी झालेला आहे. 16 धावांची आवश्यकता होती. निखिल याने सुंदर फलंदाजी केलेली आहे. पुढचा सामना पारिजात वर्सेस MCC मायनाकवाडी. पारिजात वर्सेस 11 वर्सेस MCC मायनाकवाडी. मायनाकवाडी. लवकरात लवकर मनोहर कळे हजर राहावे. मनोहर कळे. MCC मायनाकवाडी ग्राउंड मध्ये येऊन आपली फिल्डिंग लावून बॉलिंग स्टार्ट करावी मनोहर लवकरात कळे. लवकर. मनोहर कळे. सुभाष कुडतडकर. हे आता 5वा सामना पारिजात 11 वर्सेस MCC मायनाकवाडी सुभाष. सुरू होत आहे. त्यापुढील 6वा सामना साईराम वर्सेस आशा निकेतन. त्यांनी इथे हजर राहावे. बॉलरचं नाव काय? बॅट्समॅनचं नाव काय? बॅट्समॅनचं नाव काय? अभिषेक मुरकर फलंदाजीला आलेले आहेत. गोलंदाज करत आहे नागवेकर. अभिषेक आहे ना गोलंदाजी करत आहे संकेत नागवेकर. संकेत नागवेकर क्षेत्ररक्षणाची व्यवस्था करत आहे. डावखुरे फलंदाज अभिषेक मुरकर. डावखुरे फलंदाज त्यांना गोलंदाजी करत आहे संकेत नागवेकर. पहिल्या षटकातला पहिला चेंडू. अशा तरुण हा चेंडू तटवलेला आहे. उत्तरेचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे.
दुसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळालेली आहे फलंदाजाला. 2 चेंडू 1 धावा. पुन्हा 1 धाव मिळालेली आहे. 3 चेंडू 2 धावा. सुंदरशी प्लेसमेंट केलेलं आहे. 1 धाव मिळालेली आहे फलंदाजाला. 4 चेंडू 3 धावा. हा वाईट चेंडू दिलेला आहे. धाव संख्येत 1 भर झालेली आहे. 4 धावा झालेल्या आहेत. 2 धावा डिक्लेअर झालेल्या आहेत. 6 धावा झालेल्या आहेत. षटक संपलेला. पहिलं षटक संपलेलं आहे संकेत नागवेकर यांचं. किती झाले? 5 6 संपले ना. बस हो दे. 5 करतो ना. बॉलर ने असं 5 करतो मग. पुढचा चेंडू टाकत आहे गोलंदाजीला भूषण. ना म्हणतो आठ झाला. धाव संख्या झाली आहे 8. साईराम आणि आशा निकेतन यांच्या कॅप्टननी स्टेज जवळ यावे. पुन्हा हा चेंडू नो बॉल म्हणून पंचांनी डिक्लेअर केलेला आहे आणि त्यावर 1 धाव घेतलेली आहे. एकूण धावा झाले 2 ह्या चेंडूवरती. धाव संख्या झाले 10. पुढल्या चेंडूला 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झाली आहे 12. हा एक मिनिट. साईराम कॅप्टन ऑटो. सुंदरसा फटका मारलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे फलंदाजाला. धाव संख्या झाली आहे 13. सुंदरसा फटका मारलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्या झाली आहे 14. पुन्हा 1 धाव घेतलेली आहे फलंदाजाने. धावफलक सतत हलता ठेवत आहे. धाव संख्या झाली आहे 15. हा चेंडू वाईट +1 असे 2 धावा मिळालेले आहेत. धाव संख्या झाली 17. पुन्हा 9 झाली आहे आणि एक धाव संख्या झाली 19. डॉट डॉट अशा प्रकारे 2 षटकं संपलेली आहे. धाव संख्या झाली 19. 2 षटकं 19 धावा. बिनबाद 19 धावा. गोलंदाजामध्ये क्षेत्र बदल करण्यात आला आहे. मायनाक आलेले आहेत गोलंदाजीला. ओमकार मायनाक नवीन गोलंदाज. उत्कृष्ट असा फटका. तेवढं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. सगळ्यांनी टाळा वाजवा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. हा चेंडू पंचांनी वाईट दिलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्या झाली आहे 20. धाव संख्या झाली 21. 1 धाव मिळालेली आहे फलंदाजाला. धाव संख्या झाली 21. एक धाव संख्या 1 पुढून गेलाय. 1 22. हा चेंडू फसलेला आहे. फलंदाजा चकवलेला आहे.
मायना गोलंदाजी करत आहे. पुन्हा असा फटका बॅटला कट लागून पाठी गेलेला थर्ड मॅनच्या दिशेला. एक धाव मिळालेले फलंदाजाला. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आला आहे. आरुष नागवेकर नवीन गोलंदाज आलेले आहेत. धाव संख्या दिले 23. आरुष नागवेकर नवीन गोलंदाज. हा चेंडू टप्प्यापर्यंत एवढा उभारला की फलंदाजा जो चेंडू कायला नाही तो चकवलेला आहे आणि तो चेंडू क्षेत्ररक्षणाकडे गेलेला आहे, विकेट किपरकडे. सुंदरसा फटका. एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या झाली आहे 24. सुंदर असा 2 धावा मिळाले फलंदाजाला. पुढल्या चेंडूवरती धाव संख्या झाली आहे 26. पुन्हा एक धाव मिळालेली आहे फलंदाजाला या चेंडूवरती. धाव संख्या झाली आहे 27. या चेंडूचा अखेरचा चेंडू टाकत आहे नागवेकर. आरुष नागवेकर. अखेरचा चेंडू. अवकाश क्षेत्ररक्षण. कॉटन बोल्ड. उत्तुंग क्षेत्ररक्षण केलेलं आहे आरुष नागवेकरांनी. जोरदार फटका होता पण तेवढं क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे. हॅलो. 6वा सामना साईराम वर्सेस आशा निकेतन यांच्यामध्ये साईराम यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेतलेली आहे. पुढील साईराम वर्सेस आशा निकेतन. साईराम यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. साईरामने हा नाणेफेकीचा निर्णय साईरामच्या बाजूने केलेला आहे. साईरामने यांनी फलंदाजी केलेली आहे. त्यांनी आतमध्ये घेतली तशी. मी दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी वेळ फुकट घालवू नये. आपल्याला बरेच सामने खेळायचे आहेत. तसे मी कमिटीला पण विनंती करतो की त्यांनी वेळ फुकट घालवू नये. सामना वेळेवर सुरू करावा जेणेकरून आपला लवकर लवकर होईल. हॅलो. सर्व संघांच्या कॅप्टननी कृपया इकडे लक्ष द्यावे. पुढील सामना 6वा सामना साईराम वर्सेस आशा निकेतन पासून सर्व मॅचेस 3 ओव्हर 15 बॉल्सचे असतील. 3 ओव्हर 15 बॉलचे सामने असतील या पुढील मॅच पासून. सर्व कॅप्टननी आणि संघांनी नोंद घ्यावी. रोहन हा कोण राहणार. आघाडीचे 2 फलंदाज मैदानात उतरलेले आहेत. रोहन आणि मैनाक. आणि ह्यांना गोलंदाजी करत आहे राकेश. राकेश गोलंदाजी करत आहे रोहन ह्यांना. हा चेंडू चकवलेला आहे. पहिल्यातून टाकलेले आहे. धाव मिळालेली नाही आहे. हा चेंडू नो बॉल पण पंचांनी डिक्लेअर केला आहे. धाव संख्या झाली आहे 1. एक चेंडू 1 धाव. फलंदाजाला पुढल्या चेंडूला धाव मिळालेली नाही आहे. बोल असा त्रिफळाचीत झालेला आहे. रोहन याला तो चेंडू कळला नाही आहे. त्यांची बॅट वरती गेली आणि चेंडू बॅटच्या खालून गेला आणि तो त्रिफळाचीत झालेला आहे.
फर्ग्युसन ना बॅट्समॅनचं नाही त्याचं नाव काय Out. 2 विकेट 2 चेंडूला 2 बळी मिळालेले आहेत आता ना हॅट्रिकची संधी मिळालेली आहे आणि ही संधी त्यांनी घेतली आहे हे नाव सुवर्ण सरात लिहिले जाईल बॅट्समॅनचं नाव काय आरुष नागवेकर फलंदाजीला आले पुढील फलंदाज सुंदरशी प्लेसमॅन आणि 1 धाव मिळालेली आहे आरुष यांनी आपल्या संघाचा आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे आणि अशा प्रकारे षटक संपलेलं आहे पहिल्या षटकात 2 धावा मिळालेल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद केले आहेत चांगली उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे मांडववाडी टीम बॅकफुटवर गेलेली आहे बॉलरने बॉल शिवगण यांनी असा उत्कृष्ट बॉल टाकला आणि हा त्रिपाची झालेला आहे बॅट्समन शिवगण प्रतीक शिवगण दुसरा चेंडू टाकत आहे या चेंडू फलंदाज चकला आहे त्याचा चेंडू पाहायला लागला आहे धाव संख्या मिळालेली नाही आहे संकेत नागवेकर फलंदाजी करत आहे सुंदरचा फटका मारला आहे 2 धावा मिळाले फलंदाजाला संकेत नागवेकरांना आपल्या खात्यात 2 धावांनी उघडले आहेत धाव संख्या झाली आहे 4 अशा प्रकारे संकेत नागवेकर बाद झालेले आहेत आणि हा बळी मिळालेला आहे शिवगण पुढील फलंदाज आले निलेश जाधव हा चेंडू वाईट दिलाय पंचांनी धाव संख्या झाली आहे 5 उत्कृष्ट क्षेत्ररक्षण धाव संख्या झाली आहे 5 षटक संपलेले आहेत तिसरं षटक सुरू करायला आले आहे अतुल नलावडे पुढील गोलंदाज पुढील गोलंदाजीला आलेले आहेत अशा प्रकारे आरुषे बाद झालेले आहेत नलावडेला पहिलाच चेंडूवर पहिलाच बळी मिळालेला आहे पुढील फलंदाज आले प्रतीक याने आपल्या पहिल्याच चेंडूवर खातं खोललेलं आहे 1 धाव मिळालेली आहे धाव संख्या झाली आहे 10 हा फलंदाज नो बॉल दिलेला आहे पंचाने धाव संख्या झाली आहे 11 7 धाव संख्या 7 मग काय सांग आता बॉल टाकले 3 चेंडू झाले आहेत 7 धावा झाले आहेत उत्कृष्ट क्षेत्र अशा प्रकारे हा फलंदाज धावबाद झालेला आहे जाधव हे धावबाद झालेले आहेत अतिशय चेंडूचं क्षेत्ररक्षण केलेलं आहे हा बॉल चांगला आहे एक्सप्रेशन तो बॉल सोडलेला आहे आणि आपण 1 धाव मिळालेली आहे अवांतर धावसंख्येत वाढ झाली आहे धावसंख्या झाली आहे 8 याचं नाव काय अभिषेक पुढील गोलंदाज आला अभिषेक पहिला त्यांनी 9 बॉल टाकला आणि त्यांनी 1 धाव घेतलाय धावसंख्या झाली आहे एक दिली आहे ना 9 आणि 1 धावसंख्या 10 झाली ना धावसंख्या किती झाली
मग तू लिहिलं नाही. धावसंख्येले 10. पुन्हा चेंडू नो बॉल दिलेल्या पंचाने. धावसंख्या झाली 11. 11 धावसंख्या 11. अच्छा, उत्तरेचं क्षेत्ररक्षण काय नाही. उत्तरेचं क्षेत्ररक्षण. धाव मिळालेली नाही आहे. पुढील चेंडूवर 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली आहे 13. हा चेंडू पंचाने व्हाईट बॉल दिलेला आहे. धावसंख्या झाली आहे 14. उत्कृष्ट फील्ड क्षेत्ररक्षण. धावसंख्येत मिळाली नाही. आता बॉलला रन खाली. किती धावा याच? किती? 1 का 2? 1 धाव. या संख्या 1 धाव दिलेली आहे. साईराम वर्सेस आशा निकेतन. साईराम वर्सेस आशा निकेतन.